विचारपूर्वक दिले गेलेत? मला असं वाटतं ठाण्याचं उदाहरण आपल्याला घ्यावं लागेल की जर माहिती होतं की कोपरी पाचपाखाडी हा एकनाथ शिंदेचा मतदारसंघ आहे, तर त्या मतदारसंघामध्ये त्या तोडीचा उमेदवार शिवसेनेला निर्माण करता आला नाही किंवा त्यांनी त्या पद्धतीचं जे एक ऑर्गनायझेशनल लेवलला काम करायला पाहिजे होतं तसं झालं नाही. किंबहुना ठाण्यात सुद्धा तसंच झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की कॉट अनअवेअर असं ते एक्सक्यूज देऊ शकत नाहीत. त्यांना माहिती होतं की एकनाथ शिंदे आहेत. इनफॅक्ट ठाणेकरांचा असा एक अपेक्षा होती की आदित्य ठाकरे 2-3दा ठाण्यात येऊन गेले आणि तेव्हा त्यांनी ओपनली सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदेच्या समोर उभा राहणार आहे. ते लोकसभेला पण त्या चर्चा झाल्या होत्या. तसं झालं असतं तर एखाद वेळा वेगळं झालं असतं. मला एक गोष्ट मगाशी सांगायची मुद्दाम की अँटी इन्कम्बन्सीचा मगापासून आपण वारंवार अँटी इन्कम्बन्सी अशी आपोआप तयार होत नसते. त्यासाठी आपण काय काय निर्माण केलं, काय परिस्थिती निर्माण केली. मला असं वाटतं आपण लोकसभेच्या निकालाचा जो जे काही यश होतं त्याच्या यशाच्या हँगओव्हरमध्ये फार काळ आपण राहिलो आणि तो हँगओव्हर आहे ना, तो आता महायुतीला महाआघाडीला मला असं वाटतं त्रासदायक ठरतोय. त्याच्यामुळे एक स्ट्रॅटेजिकली की काय पद्धतीने करता येईल आता आपण बरीच चर्चा करतोय. तुलनेनं महायुती खूप लवकर बाहेर आली, फार बाहेर पटकन आली. त्यांनी करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या आणि मला असं वाटतं त्या करेक्टिव्ह मेजर्स घेताना एक खूप महत्वाचा भाग मला असं वाटतं की तो असा असेल की क्रेडिबिलिटीचा जो एक मुद्दा असतो तर तो भारतीय जनता पक्षाकडे किंवा एनडीए कडे हा अधिक असल्यामुळे आज जरी ह्यांनी 1500ची 2100 केले आणि तिथे 3000चा जरी विषय आला, 900चे गॅप आहे, तरी देखील जर बीजेपीच्या म्हणजे युतीच्या जर लाडकी योजनेला जात असेल तर तिथे क्रेडिबिलिटीचा एक विषय, तो क्रेडिबिलिटी वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा काय आपण केलं हा एक फार महत्त्वाचा राहुल अगदी मुद्दा काय की लोकसभा निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह स्वेट केलं होतं ते महाविकास आघाडीने. संविधान बदलापासूनच्या अनेक गोष्टी ज्या होत्या आता यातनं महायुती काय शिकली असेल तर पहिलं नेरेटिव्ह अर्थात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आला आणि त्याचा बराचसा काळ हा महाविकास आघाडीला त्याला प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यात स्ट्रॅटेजी करण्याच्या दृष्टीनं गेला. दुसरं एक नेरेटिव्ह सेट केलं महायुतीनं ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे. आता त्याचे 2 एलिमेंट्स आहेत. एक एलिमेंट अर्थात धार्मिक ध्रुवीकरणाचा आहे, परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज 80% वगैरे हा हिंदूच आहे अशा पद्धतीची जी मांडणी केली, ते जे नेरेटिव्ह निवडणुकीच्या दरम्यान पूर्णपणे चर्चेत राहिलं ते काही अंशी महायुतीच्या बाजूने गेलं. म्हणजे ज्या अँटी इन्कम्बन्सीच्या गोष्टी होत्या त्याची चर्चा निवडणुकीमध्ये झाली का तर त्या प्रमाणामध्ये झाली नाही. शरद पवारांनी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केला. म्हणजे ते अडचण काय झाली की महायुतीने जी लाडकी बहीण योजना आणली त्याला काउंटर करताना ही योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणाला ब्रेक लावणारी आहे, विरोधाभासी काउंटर करता नाही आलं त्यांना. उलट त्याच्यावरती त्यांना नवीन गोष्टी सांगाव्या लागल्या. तेलंगणात आम्ही काय केलं, कर्नाटकात काय केलं, मग जर आम्ही सत्तेवरती आलो तर आर्थिक गोष्टी म्हणून आम्ही काय काय करणार त्यासाठी ते दिसलं. आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ज्या जाहिराती आल्या त्याच्यामध्ये ते दिसत होतं की शेवटपर्यंत महाविकास आघाडी उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये होती. आणि तो जो मुद्दा अगदी खरा आहे की सुरुवातीला जिथे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी नॅरेटिव्ह सेट करत होती आणि तिकडे महायुती उत्तर देत होती, ते इथे झालं नाही. मग तेव्हा संविधान बदल होता किंवा इतर मुद्दे होते, पण ते यावेळेस झालं नाही. दरेकरजी, ही तुमची अत्यंत ठरवून केलेली स्ट्रॅटेजी होती का की मुद्दे करत गेलात आणि महाविकास आघाडी आपोआप तुमच्या मागे येत गेली, मार्ग तुमचा मोकळा होत गेला? अगदी खरं आहे. मगाशी त्या ठिकाणी कोण बोललं मला समजलं नाही की त्यांचा जर लोकसभेला जे काही यश मिळालं त्याचा हँगओव्हर गेला नाही, त्या धुंदीत ते राहिले. नेमकं आम्ही त्या ठिकाणी अपयश मिळालं तर आम्ही पक्ष पातळीवर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मूल्यमापन केलं आणि अपयशाची कारणं शोधत, संविधानचं नेरेटिव्ह असेल, फेक नॅरेटिव्ह असतील, आपण ओव्हर कॉन्फिडन्सवर गेलो का, या सगळ्या अपयशातनं आम्ही शिकून आता आम्ही त्यावेळेला उत्तरं देत होतो. पण आम्ही यावेळेला अशी स्ट्रॅटेजी होती की आम्ही सांगत होतो आणि ते उत्तरं कालपर्यंत त्या ठिकाणी देत बसले. जसं की आपण बिटकॉइनचा आमचा पैसा जमवल्याचा घोटाळा तो सकाळी त्या ठिकाणी काढला आणि संध्याकाळपर्यंत त्यांना उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं. त्याच्यामुळे यावेळेला आम्ही वेळोवेळी शिकत जातो. नाही, अरे ती स्ट्रॅटेजी आहे ना, अगोदर केलं असतं त्यांनी स्पष्टीकरण देत बसले असते.
आमची निवडणुकीची रणनीती आहे, आमची तो गनिमी काव आहे. ते राहुल कुलकर्णी म्हणतात, राहुल कुलकर्णी ते पॅनलिस्ट आहेत, ते म्हणतात की विनोद तावडेंच्या प्रसंगाला उत्तर म्हणून मग बिटकॉईन आणलं म्हणून. नाही नाही नाही, अजिबात अर्थार्थी बिटकॉईनचा आणि विनोद तावडे यांच्याचा संबंध नाहीये. आम्ही त्या ठिकाणी तो स्वतंत्र विषय आहे आणि तो विषय म्हणून आणलेला आहे. तावडे साहेबांच्या नंतर कितीतरी ठिकाणी कॅशच्या त्या ठिकाणी आपण माध्यमांच्या माध्यमातून आम्ही बघितलंय ना, त्याच्यामुळे त्याचा आणि त्याचा काही अर्थार्थी त्या ठिकाणी संबंध नाही. फक्त मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की मगाशी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, आता संजय नाघाडे आमच्या त्यांनी सांगितला की 1,500 आले आणि गेले. अरे तुमच्याकडून आले पण नाहीत ना, हिशोब नंतर देण्यासाठी आपण तेही त्या ठिकाणी करू शकला नाहीयेत. आमच्या संजनाताई त्या ठिकाणी मागाठाण्यातनं इच्छुक होत्या, महिला नेत्या, त्या पक्षातल्या महिलेला न्याय नाही ते देऊ शकले तर संजनाताई कुठल्या तोंडाने महिलांच्या गोष्टी सांगणार किंवा त्या ठिकाणी हे करणार. त्याच्यामुळे मला वाटतं तरुणांच्या गोष्टी केल्या, तरुणांना प्राधान्य देतोय. अरे एका तरुणीला मोहोळला रमेश कदमच्या मुलीला बिचारीला तिकीट दिलं, आशीर्वाद दिला, ते 25-26 वर्षाची तरुणी त्या ठिकाणी आनंदात गेली आणि ते जाण्यापूर्वी तिथल्या लोकांनी येऊन तिकीट बदलून घेतलं. त्याच्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारचं बोलायची कडी आणि बोलाचा भात. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये पहिला जो मुद्दा सांगितला त्याच्यावर हेमलताताईंकडे आपण जाऊया. तुमचा जो पहिला मुद्दा होता, हेमलताताई त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की आम्ही स्ट्रॅटेजी करत गेलो की यावेळेस आम्ही उत्तर देणारच नाही, महाविकास आघाडीच उत्तर देईल, आणि फसत गेलात तुम्ही त्या स्ट्रॅटेजीमध्ये, त्याच्या पाठोपाठ घेत गेलात, प्रत्येक गोष्टीला तुम्ही उत्तर देत गेलात. नाही, लाडकी बहीण योजनेबद्दल बऱ्याच अंशी असं होतं की जर एखाद्या महिलेला जर त्याच्यातून पैसे मिळत असतील तर त्याला विरोध करायला नको, त्यामुळं त्यांनी ती स्ट्रॅटेजी केली आणि आम्ही उत्तर दिलं असं नाहीये. तर कर्नाटक असेल, तेलंगणामध्ये असेल, आम्ही अशा पद्धतीचे उपक्रम राबवलेले आहेत, त्याचा महिलांना फायदा झालेला आहे आणि ते महाराष्ट्रासाठी द्यायची आमची पहिल्यापासून भूमिका होती. जसं आम्ही इथे शेतकऱ्यांना पूर्वी कर्जमाफी दिली होती, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. त्यामुळं त्या ज्या लोकांसाठी उपयोगी योजना आहेत त्या आम्ही राबवणारच होतो आणि त्या दृष्टीने त्यांच्या गोष्टींना उत्तर देण्यामध्ये आम्ही वेळ घालवला नाही. तर आम्ही सरकार म्हणून सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही काय करणार याच्याबद्दल आम्ही ते संपूर्ण काम करत होतो. दुसरी गोष्ट मी जे म्हणते की विकासाच्या मुद्द्यावरती ह्या निवडणुका झाल्या का असं जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही आहे. विकासाच्या मुद्द्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने जे धार्मिक ध्रुवीकरण केलं ते शेवटच्या टप्प्यामध्ये त्या दृष्टीने त्यांनी जे प्रयत्न केले तर तोच मला असं वाटतंय की ह्या निवडणुकीमध्ये महत्वाचा विषय असावा. बाकी आम्ही त्यांच्या कुठल्याही नॅरेटिव्हला उत्तर देण्याचा प्रयत्न करत नव्हतो. जे पैशांचं वाटप झालं, ज्या पद्धतीचे लोक पकडले गेले आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राने हे सगळं बघितलं, तर त्यामुळं त्यांच्या कुठल्याही स्ट्रॅटेजीला उत्तर देणं किंवा काही नॅरेटिव्ह सेट करणं असा आमचा विषयच नव्हता. आम्ही पुढे विकासाचा अजेंडा कशा पद्धतीने समोर आणणार आहे याच्यावरती आम्ही काम करतो. ठीक आहे, अमोल मिटकरी जी मगापासून इशारा करता, तुम्हाला बोलायचंय, बोला. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीनं दोन्ही तबल्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी हे काय म्हणत होते, अगदी सुप्रियाताई असतील, सुनील केदार असतील, संजय राऊत असतील, यांनी म्हटलं होतं का 1500 रुपये देऊन काय मोठा फायदा होणार आहे, राज्य अडचणीत चाललंय, राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर होतोय. त्याच्यानंतर यांनीच ती भाग्यलक्ष्मी का कोणती योजना का आमचं सरकार सत्तेमध्ये येणार नंतर आम्ही ती योजना काहीतरी राबवू. त्याच्यानंतर हे असं म्हणतात की सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही 3000 रुपये हप्ता देऊ. स्वतः उद्धवजींचीच अनेक ठिकाणी भाषण आहेत. म्हणजे फक्त त्यांनी सभेवरच लक्ष दिलं. लोकसभेच्या नंतर ज्या पद्धतीनं कौशल्य विकास माध्यमातून लाडका भाऊ म्हणून 10,000 शिक्षणाचं लोन असेल हे तरुणांना कळलं की आपल्याला विकासाकडे जायचं, आता भावनिकतेकडे जायचं नाही. महाविकास आघाडीने भावनिकतेला प्राधान्य दिलं, पण महायुतीमधले तिन्ही नेते, अगदी शिंदे साहेबांची तुम्ही मेहनत बघा, अजित दादांनी ज्या पद्धतीनं जनसन्मान यात्रा घेऊन इतक्या मोठ्या सभा त्या ठिकाणी घेतल्या. अजित दादाच्या प्रत्येक सभेमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रोवर्सी होईल असं नसायचं. प्रत्येक याच्यामध्ये फक्त राज्याचा विकास, राज्याची डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे किंवा देवेंद्रजींनी असो, तिघांनी पण एवढ्या चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली. आम्ही फक्त महाविकास आघाडीला आमच्यावर उत्तर द्यायलाच तेवढं तयार केलं होतं की आम्ही काही योजना आणली की उत्तर द्यायची. आता शेतकऱ्यांमध्ये विदर्भामध्ये काय आहे, मी कपाशी आणि सोयाबीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याला सुद्धा 5000 रुपये हेक्टरी अनुदान दिल्यामुळं, किंवा आता वोट जिहाद जरी ते शब्द आला असेल, वटेंगे तो कटेंगे, किंवा मुलांचं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अनुषंगाने आलेलं
वक्तव्य असेल की आता या लोकांना मतदान करावं, धर्मगुरूंनी कधी कोणाला आवाहन केलेलं नाही अशा पद्धतीनं, त्यांनी केलं त्याचाही परिणाम मुस्लिम महिलांवर सुद्धा झाला नाही. मुस्लिम महिला आज मोठ्या प्रमाणात मतदान करायला बाहेर पडल्या. त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येऊन राहिले ना, हे 3000 नंतर देतील, तो नंतरचा विषय. पण दिवाळीपर्यंत 7500 रुपये गोरगरिबांसाठी फार मोठी किंमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या गेम चेंजर योजना आहेत, ज्या योजना या सरकारने राबवल्या आणि हमी दिली. शेवटच्या कॅबिनेट पूर्वीच असा हे काढला की आता पुढे सुद्धा तुम्हाला वीज बिल मागचं 0 केलं. म्हणजे इरिगेशनचे शेतकरी आहेत ज्यांना 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिल येत होतं, त्यांच्या म्हणजे लोकोपयोगी योजनांची तुमची स्ट्रॅटेजी परफेक्ट ठरली असं तुमचं म्हणणं आहे. त्याला काही विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचं. विद्यार्थी, मला एक सांगायचंय की यांना असं वाटतं लाडक्या बहिणी आपण आणल्या आणि आपण फार महिलांना मूर्ख बनवलं. पण त्या महिलांमध्ये मी जेव्हा जेव्हा फिरले तेव्हा त्या म्हणत होत्या की आमच्याकडनं यांनी एवढे पैसे काढलेले आहेत, म्हणजे त्यांना हे पटत होतं की 400 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयाला झालं, म्हणजे दर महिन्याला 800 रुपये जास्ती घेतले. असे 9600 रुपये एका वर्षात जास्ती घेतलेले आहेत आणि 5 वर्षामध्ये एकेका बहिणीकडनं 48,000 रुपये जास्ती घेतलेले आहेत. म्हणजे मूर्ख बनवलेलं आहे. आता थोडंफार देत आहेत तर घेऊन घ्या, कारण हे 50 खोकेवाले लोक आहेत, 50-50 कोटी यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लाडक्या बहिणी यांना मतदान करतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. महिलांना मूर्ख बनवण्याचं काम यांनी केलं, पण ते त्यांच्या लक्षात येत होतं. पण गरीब महिला आहेत त्यामुळे त्यांना जे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले ते घेतले त्यांनी, त्याच्यात काही चूक काही नव्हतं. परंतु बहिणी लाडक्या बहिणी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी लाडका हा शब्द वापरला. आश्वासन का दिलं महाराष्ट्राला? त्यांचं म्हणणं तेच आहे ना की बघ तू तसं जर असेल तर तुम्ही 3000चं आश्वासन का दिलं? पक्षाचा निर्णय होता आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेसला जो त्याचा चांगला एक अनुभव होता, त्यामुळे काँग्रेसने निश्चितच ते ठरवलं. त्यांनाही वाटलं की त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यांनी तर ती योजना बेसिक प्रश्न कविताची महागाई वाढवली आहे. आमची योजना फसवी असं तुम्ही म्हणता, तर तुम्ही 3000चं कमिटमेंट जनतेला का केलं? उद्धवजींनी, मल्लिकार्जुन खरगे असतील, उद्धवजी असतील, संजय राऊत असतील, आदरणीय पवार साहेब असतील, त्यांनी सांगितलं ना सत्तेत आल्यानंतर 3000 रुपये देऊ, म्हणजे तुम्ही ही योजना मान्य केली. तुम्ही त्यातच अडकून राहिला. ठीक आहे अमोलजी, वेळ संपला, उत्तर घेऊया. आम्हाला निश्चितच आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना असं वाटलं, इतर राज्याचा जो काँग्रेसचा अनुभव होता त्याच्यावरून आपण ठरवलं आणि बेरोजगार तरुणांना 4000 रुपये द्यायचं ठरवलं, शेतकऱ्यांना 3 लाख रुपये द्यायचं ठरवलं, 12.5 लाख तरुणांना म्हणजे असं आहे ना की त्यांनी 1500 दिले, तुम्ही 3000 द्यायचं ठरवलं, म्हणजे मग त्यांच्या ज्या नरेटिव्हला खोडून काढण्याचा प्रयत्न काय तुमचा? फक्त आकडा वाढवून? नाही, आम्ही त्याच्यापेक्षा जास्ती देऊ शकतो असं त्यांना तुम्हाला सांगायचं होतं. दरेकरजी बोला. दरेकरजी, अगदी थोडक्यात, मग संजनाताईंकडे शेवटच्या मुद्द्यासाठी. नाही, खरं म्हणजे ह्यांच्या कशा कविता दुटप्पी भूमिका आहेत बघा. एका बाजूला सांगायचं 1,500 दिलं तर त्या ठिकाणी तिजोरीवर ताण येतो आणि हे 3000ची घोषणा करतात. म्हणजे हे काय पैसे कुठनं आवाळात नाही आणणार आहेत का? त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांचा माणूस कोर्टामध्ये योजना रद्द करायला जातात. आता आम्ही महामूर्ख समजतो जनतेला, महिलांना की तुम्ही समजता? महिलांना काय समजलं या महिला आता निवडणुकीत दाखवून देतील. आपल्याला 23 तारखेला महिलांचा अंदाज आला नाही. 1,500 निश्चित त्याचा आकडा 23 तारखेला आपल्याला मिळेल. संजनाताई, शेवटचा मुद्दा तुमच्याकडून, वेळ संपली. एक मिनिट कविताजी, एक मिनिट. येते तुमच्याकडे. हा बोला. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की 1500 रुपये यांनी देऊ केले, 3000 रुपये महालक्ष्मी समृद्धी योजनेअंतर्गत आम्ही देऊ केले. माझा आवाज येतोय का? येतोय. बोला तुम्ही संजनाताई. 1500 रुपयाच्या जागेवर 3000 आम्ही देऊ केले. आम्हाला सांगायचं याच्यातून एवढाच मेसेज होता की 1500 काही होत नाहीये महिलांचं, 3000 हे त्यांना अधिक मदत करू शकतील, यासाठी आम्ही 3000 रुपये दिले. आणि 3000 रुपये देताना यांचं जे आर्थिक नियोजन फसलेलं आमच्या लक्षात आलंय की कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे न देणं, अधिक बोजा महाराष्ट्राच्या तिजोरीवर होणं, कित्येक पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळणं, हा आर्थिक बोजा कुठेतरी तयार झाला होता. तर हे गणित कशा पद्धतीने मॅनेज करता येईल हे महाविकास आघाडीला ठामपणे माहीत आहे. आणि म्हणून आम्ही महिलांना आश्वस्त केलं की 1500 नाही 3000 पर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकतो, किंवा लाडका त्या ठिकाणी स्टायपेंड म्हणून बेरोजगारांनाही 4000 रुपये आपल्याला देता येतील. अर्थातच हे त्यांना पूर्णपणे आर्थिक उन्नतीसाठी उपयोगात येणार नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगारासाठी, तुमचं म्हणणं असं आहे की 1500 पुरेसे नाहीये, 3000 पुरेसे आहेत. अर्थात तुम्ही 1500 देण्याचा प्रयत्न, 1500 दिलेत,
तुम्ही 3,000 देण्याचा प्रयत्न केला, त्याचा महिला मतदारांवर नेमका काय परिणाम झाला? आणि हेही लक्षात घ्यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये निवडणूक कव्हर करण्याच्या दृष्टीनं जे जे फिरले असतील त्यांना सगळ्यांना लक्षात येईल की याचा परिणाम हा फक्त महिला मतदारांवर झालेला नाहीये, तर प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पण तो परिणाम मतांच्या दृष्टीनं मतपेटीमध्ये कसा बंदिस्त झालाय याचं उत्तर मात्र 23 तारखेलाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजना हा या निवडणुकीमधला एक महत्वाचा मुद्दा होता. अगदी चर्चा करत असताना सुद्धा तो मुद्दा समोर येतोय. पण या मुद्द्याचा परिणाम नेमका काय असणार आहे याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. आणि ही उत्सुकता आहे जवळपास 100 तासांची. 100 तास 23 तारखेला महाराष्ट्राचे निकाल आपल्या समोर येईपर्यंत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होईपर्यंत प्रत्येक राजकीय बित्तम बातमी सखोल विश्लेषणासह या भव्य दिव्य स्टुडिओ मधून तुम्ही एनडीटीव्ही मराठी सोबत पाहणार आहात. पुढचे 100 तास पाहायला विसरू नका महाराष्ट्राची प्रत्येक बित्तम बातमी एनडीटीव्ही मराठीवर.